काँग्रेसचे रॉकी बंगाळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात असून बंगाळे भाजपमध्ये जाणार का याची चर्चा सुरू आहे। सोलापूरच्या राजकारणात रॉकी बंगाळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीनं मोठी खळबळ उडाली आहे। या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे रॉकी बंगाळे हे शहरातील दलित समाजाचं प्रभावी नेतृत्व मानलं जातं। अशा नेत्यानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत शासकीय वाहनातून प्रवास केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता उघड झाल्याची चर्चा आहे। दरम्यान भाजपकडूनही एक रणनीती असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। गेल्या महानगरपालिका निवडणुकीत तिकीट नाकारल्यापासून बंगाळे हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आधीपासूनच होती। या भेटीमुळे ते काँग्रेसपासून अधिक दूर जात असल्याचे संकेत मिळत आहेत। विशेष म्हणजे गाडीतून एकत्र प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। विरोधकांनी या भेटीला राजकीय सोय असं म्हटलं असलं तरी बंगाळे समर्थक याकडे नव्या राजकीय वाटचालीचा इशारा म्हणून पाहत आहेत। एकूणच सोलापूरच्या स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत असून रॉकी बंगाळे यांचा पुढील निर्णय काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक इथं रॉकी बंगाळे मित्र परिवाराच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्टँड बाय शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांनी भेट दिली। यांच्या वतीनं होत असलेल्या जयंती सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहता आलं याचा मनापासूनचा मला आनंद आहे। आदरणीय देवेंद्रजी कोठे असतील किंवा महापौर साहेब असतील, आमचे नगरसेवक किसन जाधव असतील किंवा देवेंद्रजी पवार असतील, तर सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी येण्याचा योग आला। 9 वाजल्यापासून या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन मंडळाला भेटी देण्यात चालू आहे। पण रॉकी भैयाचा गेल्या 15 दिवसापासून मला आग्रह होता की काही झालं तरी या मिरवणुकीला की आलं पाहिजे। कालही आमची पंढरपूरमध्ये भेट झाली आणि दोघे सोबत आम्ही प्रवास पण केला, तेव्हा खूप बातम्याही झाल्या। आम्ही काल दोघांनी सोबत प्रवास केला तेव्हा त्यांचा आग्रह होता, भाऊ उद्या काही झालं तरी या ठिकाणी आलं पाहिजे। आम्ही बराच वेळ गर्दीतनं सोबत होतो की कुठून जायचं एवढं गर्दी होती त्यामुळे येता आलं नाही, परंतु रॉकी भैयांनी शेवटपर्यंत आग्रह ठेवला की या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे। जी लोकं आपल्यावर जातात त्या लोकांच्या जाणं त्याला प्रेम देणं हे माझं कर्तव्य आहे। त्या कर्तव्याच्या भावनेतून या ठिकाणी आलो। सगळ्यात महत्त्वाचा जो विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा आहे, त्यामुळे या ठिकाणी राजकीय मी काही बोलणार एवढं सांगेन राजकीय या चिंता करू नका। पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन हा पार्टीच्या संकल्पना आहे, पार्टीकडे